हे बाई, आता स्वयंपाक मलाच करावा लागणार. दादा खूप चिडलाय माझ्यावर. त्याच्यासमोर उभं राहणं म्हणजे कठीण होणार आहे आता. कसा राग काढायचा त्याचा? हेमाने ना वाट लावली सगळी. या 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 बसा. काय काय झालं? चांगला घात केलास ग. अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं. एवढं चांगलं तुला खाऊ पिऊ घातलं मी. चांगले पांग फेडलेस. अहो कमाताई, तुम्ही मला खाऊ पिऊ घालता की मी तुम्हाला? हा तेच ते, एकच ना. शेवटी पोटातच जाणार ना. मी तुला अथर्वच्या भविष्याची काळजी बोलून दाखवली एक मैत्रीण म्हणून. लगेच दादाला सांगायची काय गरज होती का? किती बोलला तो मला. त्याच्याकडचं खाणं पिणं तुटलं आता माझं. तर 2-3 दिवस घरीच स्वयंपाक करावा लागेल मला. घे निवड भाजी. पण खरंच मी नाही काही सांगितलं. मला अशा चाड्या करायची सवय नाही. आणि मी कशाला सांगेन त्यांना? एवढं कळत नाही का मला? ही गोष्ट त्यांना सांगितल्यानंतर ते तुमच्यावर चिडणारच ना. चिडायला काय झालं? काय झालं चिडायला? त्याच्यानंतर हे घर माझ्या अथर्वालाच मिळणार असं कोणी बोलेल ना. मुली काय आज आहे उद्या नाही, लग्न झालं जाणारच ना त्या दुसऱ्या घरी. परकेचं धन आहे त्या. आलेच मी. मी बोलायला नको होतं का? उगीच बहीण भावात वितुष्ट आलं. पण नाही, कमुताईंचं चुकतंय. खूप स्वार्थी विचार करतायत त्या. नक्की नाही सांगितलंस ना तू दादाला? अहो अजिबात नाही. कसं कळलं दादाला? कळलं तर कळलं. मी नाही घाबरत. मुलींच्या लग्नाचा पिच्छा मी पुरवणार म्हणजे पुरवणारच. गुड मॉर्निंग. 2 मिनिटं काम होते, आलोच. आदित्य, आय एम सो एक्साइटेड. कधी एकदा आपलं ऑफिस संपतंय आणि आपण डिनरला जातो असं झालं. हो, पण आधी काम करूया मग बाकी. आय नो दॅट. बरं ऐक, आजचं काम पटपट उरकायचं. हा, कुठल्याही सिच्युएशन मध्ये डिनर मिस करायचं नाही. असं काही झालं ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही कधीच. आलोच. काय चाललंय मधुराचं? सारखं सारखं काय त्याच्याशी बोलते? 2-2 मिनिटांनी बघते त्याच्याकडे. आदित्य नाही बघते तिच्याकडे. आदित्यच्या मनात मधुराविषयी तसं नाहीये का? मधुराकडून हा 1 वे ट्रॅक आहे का? तसं असेल तर बरंच आहे. नाही, पण हा जर 2 वे ट्रॅक असेल तर या मार्गातून आदित्यला बाहेर काढावंच लागेल. मला चेक करावं लागणार आहे. हो हो ओके. मी बोलते मधुरा मॅमशी. या कळवते तुम्हाला. ओके. मधुरा, तू काल वर्मांच्या साईटवर गेली आहेस ना, तिथनं कॉल आलाय. मधुरा, तुझ्याशी बोलतीये. सॉरी बोल. काय लक्ष कुठे? का संध्याकाळच्या डेटची स्वप्न बघतीयस? काइंड ऑफ. तन्वी, तू कधी प्रेमात पडलीस? अजून तरी नाही. त्यासाठी कोणीतरी भेटावं लागतं ना. आदित्यसारखं. तुला माहितीये तन्वी, आदित्यचं नाव जरी काढलं ना तरी माझे ते हार्टबीट वाढतात. आणि ऍक्च्युली खूप मस्त वाटतं. मग काय ग, तू आज सांगून टाकणारस त्याला? आय डोंट नो. आय थिंक आय गो विथ द फ्लो. रेस्टॉरंट
आदित्य आणि मी, माझ्या मनात काय मी त्याला सांगेन की नाही माहित नाही, पण त्याच्या मनात जे काही आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तन्वी, आय एम शुअर माझ्या मनात जे काही आहे तेच त्याच्याही मनात आहे. आमेन. ऑल द बेस्ट. मधुरा, मला ना मिहिर सरांनी बोलवलं होतं, मी विसरले. बघते काय म्हणतात. नाही कमेन सर. ये ना. ऐक की निवेदिता मॅमची फाईल आहे, नीट स्टडी करून घे. 3 दिवसात त्यांना डिझाईन सबमिट करायचं, फक्त 3 दिवसात. ओके ओके. आणि अग्रवालच्या साईडचं काय स्टेटस आहे? होप सो सगळं वेळेत होईल ना? हो सर, ड्राफ्ट रेडी झाला आहे, फक्त आता कलर स्कीम्सवर काम सुरू आहे. ओके. पण सर मला असं वाटतं की मधुरा हे काम चांगलं करू शकेल. आफ्टर ऑल हा तिचा फॉर्टे आहे ना. करेक्ट आहे. तर मग मी हे प्रोजेक्ट तिला हँड ओव्हर करू का? नाही म्हणजे मी निवेदिता मॅमच्या स्टुडिओवर जास्त चांगला कॉन्सन्ट्रेट करू शकेन. येस, गो हेड. ओके, थँक्यू सर. काय झालं? सर एक छोटासा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली अगरवाल सरांची मीटिंग उद्याच आहे. आय मीन उद्याच प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे मे बी मग संध्याकाळी थांबून काम करावं लागेल उशिरापर्यंत. आणि मधुरा संध्याकाळी नाही आहे ना. इट्स ओके, मग मी सचिनकडे देते. मधुरा संध्याकाळी उशिरापर्यंत नाही थांबू शकत. कमिटमेंट आहेत ना आपल्या, मग सगळ्यांनी थांबायचं. आय नो सर, पण मधुरा आणि आदित्य डिनरला जाणार आहेत ना. तुम्हाला माहित नव्हतं का? काय? म्हणजे हे सगळ्या स्टाफला माहितीये का? माहित नाही, मला तर मधुरानीच सांगितलं. सॉरी. आणि नो इशू, नो इशू. ठीक आहे, तू जा, ही फाईल सचिनला हँड ओव्हर कर. जा. हो. ऐक ना. थँक्यू. यू वेलकम. मधुरा, तुला माझ्याशी बोलायला वेळ नाहीये आणि तू आदित्य बरोबर डिनरला चाललीस. बघ तुझं आता कशी जातेस तू. आणि तुझा प्लॅन मी फेल केला ना तर नावाचा मिहिर राज्याध्यक्ष नाही. काय ग, आज मूड नाही आहे तुझा? खाण्यात पण लक्ष नव्हतं तुझं. मीरा, काही प्रॉब्लेम आहे का ग? प्रॉब्लेम, एक वेगळाच डाऊट येतोय ग मला. डाऊट? कसला? की बाई कशाबद्दल बोलतीयस तू? की त्या आदित्यच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी आहे का? अगं विशाखा, आदित्यबद्दल पूर्ण खात्री आहे मला. अगं मधुरा आदित्यला घेऊन डिनरला जाणार आहे आज एकटीच. काय? एकटीच? बरी आहे ना ती? आणि तिच्यापेक्षा तू बरी आहेस ना? दोघांना का जाऊ देतीयस तू? आणि आदित्य कसा काय तयार झालाय सगळ्याला? तो सुद्धा मनाविरुद्धच जातोय. मला डाऊट या गोष्टीमुळे आला कारण मधुरा मला म्हणाली की ती ऑफिस सोबत चालली आहे पार्टीला. खरं तर तिने एक रोमॅन्टिक रेस्टॉरंट बुक केलंय. हवं मीरा, तुला कळतं का काय चाललंय? आणि मला एक कळत नाहीये, आदित्य हो का म्हणालाय? अगं तुला माहिती आहे ना आदित्यच्या बर्थडेचं प्रकरण. रात्री आम्ही टेरेसवर सेलिब्रेट करत होतो. हा हा हा. तेवढ्यात मधुरा तिथे आली आणि ती खूप हर्ट झाली. अगं तिला वाईट वाटणं साहजिकच आहे. त्यापासून कधीच काहीच लपवलं नाही आहे. मी अशी अचानक तिला न सांगता, तिला न घेता एकटीच टेरेसवर आदित्यसोबत सेलिब्रेट करत होते. तिला कसं वाटलं असेल? नशिबा अथर्वने सगळं सावरून घेतलं. आता तिला नक्कीच कळलं असतं. म्हणून तिने दुसऱ्या दिवशी आदित्यसोबत लंचला जाण्याचा प्लॅन केला होता. तेवढा तिथे मिहिर आला. तेही प्लॅन फिक्स करला तिथे. तिला वाईट वाटणं साहजिकच आहे. त्याच रागात तिने हा डिनर प्लॅन केला. आदित्य कसं नाही बोलणार तिला सांग. तुला माहिती आहे ना, मिहिरचं सुसाईडचं प्रकरण झाल्यापासून ती खूप डिस्टर्ब आहे. निदान या गोष्टीमुळे तिला बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे? तुझं लॉजिक पटतंय मला मीरा,
माझ्या मनात ना वेगळीच शंका येते. मला तर ना तू डेंजर झोन मध्ये असं दिसायला लागलंय. म्हणजे मधुराला मग दोघांमध्ये शंका आली असावी, किंवा तीच आदित्यच्या प्रेमात पडली असावी. मला असं वाटतं की आम्ही लवकरात लवकर मामाला सांगितलं पाहिजे याबद्दल. असं पण कालच तू म्हणालीस ना की आदित्य सेटल झाल्यावर तुम्ही सगळं सांगणार आहात म्हणून. हो अगं, पण मामा आज सकाळी मी साठेबाईंना सांगते चांगला मुलगा शोधायला. मीराच्या लग्नाची तू काळजी करू नकोस. मी जिवंत आहे, समर्थ आहे. मीराच्या आणि मधुराच्या लग्नाची जबाबदारी माझी आहे, त्यात तू पडू नकोस. चला, ब्रेक ओव्हर झाला असणार, वर्गात जायला हवं. एकीकडे मुलांची परीक्षा सुरू आहे आणि एकीकडे माझी. म्हटलं होतं ना तुला मी, हे प्रेम सोपं नाहीये. हे आग का दरिया है, डूब के जाना है. खऱ्या प्रेमानं परीक्षा वगैरे सुरुवात केली तुम्हा दोघांची. बेस्ट ऑफ लक. अगं बाई, कोण हवंय? आनंद नेरुळकर. हो का? मी शेजारीच राहते त्यांच्या. मी सांगते तुम्हाला. तुम्ही मी ऍडव्होकेट चौधरी. ऍडव्होकेट? मध्ये काळा कोट वगैरे नाही दिसत आहे तो. हो मॅडम, तो काळा कोट आम्ही कोर्टात केस सुरू असते ना त्यावेळेस घालतो. असं 24 तास कोणी कोट घालून थोडंच फिरते. हो का? अच्छा अच्छा. वा पुढे मी दाखवते तुम्हाला. हा, चला 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 चला. ऍडव्होकेटला का बोलवलं दादाने? माहिती काढायला हवी. बरं झालं मलाच भेटला. डिनरला जाताय ना? नो चान्स. बघतोच तुमचा डिनरचा प्लॅन कसा सक्सेसफुल होतो. येस मीर, बोलावलंस? हा रे, खूप महत्वाचं काम आहे. बोल ना. आपली पात्रावाल्यांची साईड आहे ना, टाऊनची? हा करेक्ट. तिकडे तुला जावं लागेल. काही इश्यूज झाले तिकडे. ओके. कधी जायचंय? आत्ताच निघावं लागेल तुला. तिकडे थोडा उशीर होईल, म्हणजे घरी जायला तुला वेळ होईल. काही प्लॅन नाही येत ना नंतर? नाहीतर एक काम कर, मी जातो, कारण तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे. अटेंड करावंच लागेल मला. हा चान्स आहे मधुरा सोबत डिनरला न जाण्याचा. काय रे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे संध्याकाळी काही प्लॅन्स आहेत का तुझे? नाही नाही नाही, ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही आहे. उलट तू अगदी वेळेवर पाठवतोयस मला. थँक्यू सो मच. थँक्यू का? अरे बघ, तू म्हणालास ना की कुणाला तरी जावं लागणार आहे साईटवर. सो हा, ओके ओके. निघ मग तू लगेच. मी लगेच निघतो. या. ह्याला मी साईटवर जायला सांगितलं तर ह्याला आनंद झाला. सुटका झाल्याचं एक्सप्रेशन होते याच्या चेहऱ्यावर. याचाच अर्थ मधुराबरोबर डिनरला जाण्यात त्याला काहीच इंटरेस्ट नव्हता. म्हणजेच कदाचित त्याला अवॉइड करायचं होतं. थँक्यू मिहीर. काय वाचवलंयस तू मला. खूप टेन्शन आलं होतं मला. मधुराचं मन मोडणं सुद्धा खूप अवघड जात होतं, आणि तिच्यासोबत जाणं सुद्धा. पण तू सुटका केलीस माझी. तिला नाही म्हणण्याची वेळ माझ्यावर आणलीच नाहीस. आता सिच्युएशन सगळं काम करे. पण मधुराला आताच कळता कामा नये की मी साईटवर चाललो. नाहीतर ती खात्री करून घेईल की मी परत येतोय. काहीतरी मार्ग काढून मला डिनरला नाही सटकलं पाहिजे. तिला कळू न देता. आदित्य आणि मधुराचं ऑफिस सुटेल थोड्या वेळात. मग जातील ते डिनरला. तर काय बोलायचं असेल मधुराला आदित्यशी एवढं स्पेशल? मलाच धडधडतंय. आदित्य? हा आदित्य बोल. निघाला तुम्ही डिनरला?
नाही नाही नाही, तेच सांगायला फोन केला, डिनर कॅन्सल झालाय. काय? अरे खरंच? पण कसं शक्य आहे? म्हणजे मधुरा तर डिनर कॅन्सल करणं शक्यच नाही. तिने एकदा ठरवलं ना की ती करतेच. नाही, मधुराने असं केलंच नाहीये. म्हणजे तू केलास? आदित्य हे बघ, जर तू डिनर कॅन्सल केलं असशील ना तर ती खूप भडकेल रे. तीच तर गंमत आहे, मधुरानेही कॅन्सल केलं नाहीये आणि मी सुद्धा कॅन्सल केलं नाहीये. मग सिच्युएशन आणि आपली विल पॉवर. अगं अचानक ऑफिसच्या कामासाठी मिहिरने मला टाउनला जायला सांगितलं. मी लगेच हो म्हणालो. एवढा रिलीफ मिळालाय मला सांगू. म्हणजे माझी अजिबात इच्छा नव्हती. आता बघ ना काय होणार आहे, मी मुंबईला गेल्यानंतर मला परत यायला लेट होणार आहे, प्लस ट्रॅफिक. वाचलो ना, सुटलो एकदाचा. तुला सांगतो मीरा, मला अजिबात इच्छा नव्हती जायची. आणि तिथे गेल्यावरती काय झालं असतं कोण जाणे. पण आदित्य, तू जे म्हणतोय ते नसेल रे कदाचित. आय होप नसू दे. आय होप मधुराच्या मनात माझ्याविषयी घ्या वकील साहेब घ्या. थँक्यू. तुमचीच वाट पाहत होतो. बोला, काय म्हणते तुमची तब्येत? बरी आहे. थोडा मानसिक ताण आहे म्हणून तुम्हाला घरी येण्याची विनंती केली. तुमचं टाउन मधलं ऑफिस जरा दूर पडतं आणि हल्ली अशी दगदग नाही झेपत. नाही नाही नाही, काय हरकत नाहीये. हा बोला, काय म्हणत होतात आपण? नाही, मला दोन्ही भाच्यांची काळजी वाटून राहिली हो, मीरा आणि मधुरा. माझ्यानंतर त्यांचं कसं होईल याची चिंता खूप त्रास देते मला. हॅलो, हा बोल. हे मात्र एकदम बरोबर केलं बघा तुम्ही. अगदी योग्य वेळी सल्ला घेतायत. नाहीतर काय होतं, लोकांना उशिराने जाग येते आणि नंतर मग खूप कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. माझ्या मनाने ठरवलं की व्हील करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणजे तुमच्या भाषेत इच्छापत्र. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, वाद होणार नाही. हा एकदम बरोबर. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला त्या इच्छापत्रात? हे माझं हे जे घर आहे ना, हे माझ्या दोन्ही भाच्यांच्या नावावर करायचंय, संयुक्तपणे. संज्ञा नाहीत त्या. आणि या एनव्हल्प मध्ये माझे काही पेपर्स आहेत, म्हणजे माझे सेव्हिंग्ज वगैरे कुठे आहेत त्याचे डिटेल्स आहेत. मला दोघींना सगळं अर्ध अर्ध द्यायचंय. गुड, व्हेरी गुड. आता यातील डिटेल्स प्रमाणे मी इच्छापत्र बनवून आणतो. त्यामुळे काय होईल, तुमच्या मनावरचं दडपण दूर होईल. आणि मुलींच्या भवितव्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यांचं भविष्य सुरक्षित असेल. खरंय, कधी आपली माणसं दगा देतील याचा भरोसा नाही. दादाच्या मनात नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये. आज वकिलाला पण बोलवून घेतलं, मला काहीच नाही सांगितलं. सगळं गुपचूप गुपचूप चाललंय. काहीतरी नक्की शिस्त आहे त्याच्या डोक्यात. व्हील बनवत नसेल ना तो. बाई, त्याने जर मृत्यूपत्र तयार केलं आणि सगळं मुलींच्या नावावर केलं तर माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल. अरे देवा, काय करायचं? काहीतरी केलं पाहिजे.
ते म्हणतात ना, आपलेच ओठ आणि दुसऱ्याचे दात तशातली गत झाली.